हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर सगळ्याला शुभ सकाळ. तर रात्री आपल्याला व्हिडिओ काढायला काय जमलं नाही, त्याचं कारण लाईटच नव्हती रात्री. नाहीतर मस्तपैकी डाळ तडका ती केलता बा तुरीच्या डाळीचा ती. तर सगळ्याला भाज्या ती आवडते, ते आपल्या चुलीवरला स्वयंपाकाचा व्हिडिओ त्याच्यामुळे केलता. पण काय ते लाईटीनंच गोंधळ केला की सगळा. तर ही तुम्हाला विचारते, ही दादा काय करते तर हे काठीनं काय करते ते इटाची फिनिशिंग वाटते, ते चोप द्यावं लागते त्याला इटाला. वरी कोपरं हे आलेलं भोंगीर इट निघलेली, त्यासाठी काय करावं लागतं, ही चुकणी आहे, ही अशी चुकणी आहे, एवढी मोठी असते या बाबा. ते चांगली एक 10 फुटाची काठी आहे. लांबच्या अंतरावरून काय करायचं, ह्याला असा चोप द्यायचा असं फिनिशिंग करायचं, असं चोपायचं नसतं त्याला. अशी फिनिशिंग येते. त्याला लय कुठं नाही राहायचं ह्याला. मग काय हे थोडं नव्हतं, त्याच्यात ही असली माती आणून टाकली मालकाने. सगळे ढेकळ आणि वली माती आहे. ओढायला उरकत नाही, जीवा अंडायला. आणि थापायला पण नुसतं जिवाळ्यात लागायला लागले, ते हातातच घुसायला लागले असं सगळं. तिथून ताल घातली मातीची मोठी. किती 35 खेपा भासले वाटतं काल आहे ना. 35 खेपा झाल्या, 2,80,000 माती झाली. जरा थोडं राहिले आमचं, पण 100-150 इट राहिली. ते किती आता अर्धा पाऊण तासात होते, लई राहिलेलं नाही. तर लवकरच उठलो होतो, त्याच्यामुळं झालं एवढं थापलं सकाळी येतपर्यंत. तर असं चोपलं म्हणजे अशी फिनिश नसते. मग पुढचं गिऱ्हाईक ते आलं म्हणजे चांगलं आपलं दिसते आहे का नाही, दिसायला पण. आणि मग गिऱ्हाईक ती महागारी ती जात नाही. ती चांगली कामं केली तर चांगलं हे करते ते आहे का नाही. चांगली कामं केले तर चांगलं हे करते ते. तर रात्री आपलं जरा हीच झालं. तर आमच्या काल तिथं एक महाराज आलतं, जरा भोळ वाटतच आहेत ते. आमच्या इथनं काल जाऊ काय ते जातच नव्हतं, बळच दिलं. मी म्हणलं यार सवाय वाया काहीतरी उगाचच बेर का आबाचं नाही म्हणायचं आम्हाला इथं, मला इथंच राहू द्यावं आणि इथं मला करमतंय व तुम्ही लय चांगली माणसं आहे ते असंच म्हणायचं आहे का ना. शाळेचं काय झालं दादू? तर दादा आलाय आपला, चहा घेऊन आलाय वाटतं. काय चहा कोणाला आणलाय? तर चहा घेऊन आलाय. तर बघू आता. तर या सगळ्यांनी चहा प्यायला. कोणी पाय दिला बाबा काही का इथं? काल बसून झालं. तर लय जीव खाताय चिकोल, लय म्हणजे लय साखरेचा जीव खायला लागला आहे का ना. जरा वेगळी मत आहे. तर तुझं शाळेचं काय झालंय? चाललंय ना. रोज शाळा बुडवायची काय? बुडवायची का नाही? चला तर याच्या पहिला ठसका लागला बा, एकच घुट घेतला होता. सगळे आपले एकतर मी सकाळचाच व्हिडिओ टाकत असते, आपले व्हिडिओची वाट बघत असेल, त्याच्यामुळे तर मला ठसका लागलेला नसेल का. तर या सगळ्यांनी चहा प्यायला. एवढं चहा पिऊन घेते. तर झालं बघा चहा प्यायचा. बर आता सगळा झाडा झाला ना, आता कुठले बोर आणतो ते कळले. तर तुम्हाला आळूची पानं दाखवते आमच्या इथले कसे आले ते. त्याच्यामुळे मी सारखी आळू करत असते. आळूचे कुणाला इथं आवडतच नाही, ते कोण उल्हासानं करत. आणि तसलं मुळे वाढायच्या ते ते घातलेलं, त्याच्यामुळं हे झालेलं आहे. इथं कोण करतच नाही उल्हास. उल्हास असेल तेवढा मला स्वयंपाकाचा असेल उल्हास, नंतर बाकीचं कोणाला नाही. कशी आली तर त्या दिवशीच केली का नाही मी आळू, तर अजून असली आली. आणि दिवशी आळू असल्यामुळं आणि ती तसल्यामुळे ती टाकल्यामुळं हवा इकडं लांबपर्यंत पसरले. आणि इथं 24 तास पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे. अजून तसलं काय कपडे बिपड्याचं नाही. तर इथं टी आहे, हो का दिसते का तुम्हाला.
आणि ते पलीकडलं येऊ हो, तिथं तळ. पाणी सांगितलं. हं? पाणी. तर इथं स्वच्छ पाणी, स्वच्छ पाण्यामुळे इथे दाखव की तिथं. काय तरी असं सारखं, आणि ह्याला सारखं पाणीच लागतं. आणि त्यामुळं पण माणसं म्हणते ती घाणीतल्या पाण्याने येतं, पण इथं चांगलं पाणी असून चांगलं येतंय. तर वर त्याचे कपडे येते. आणि गणवेश. तर बघा, नाना तर आता मी गणवेश ह्याच्या संध्याकाळी बेत करीन. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा करू का नका, नाहीतर म्हणताल सारखंच हे करते या. माझा गणवेश हां, तर सांगा मला नक्कीच कमेंटमध्ये. काय चावलं मला गणवेश. हो, आणि नारळ तर झाड नारळ किती आले ते घसच्या घसच आले ते बघा. नाही का? तर अख्खं कुठ म्हणजे इतकं असं घस सगळीकडे आहे. तर तुम्हाला असं करून दाखवते. हां. हो का? तरी मला नक्की सांगा, आहे का नाही हो? ह्यांना तर रेसिपी आवडत काय बघायची असली तर कमेंटमध्ये मला सांगतील. सांगायची म्हणून. हो, घसरलं आळूची पण तुम्हाला तर काय आवडते आहे ना? चांगली असते ती खायला. भारी लागते ती गं. बाहेर लागते ते. तर 2 दिवस जर माझी टिकलीच पडायला लागली झोपेत, कटाळून जीव जातो या. आणि आता मोबाईल घेतल्यावर दिसलं मला की माझ्या कपाळाला टिकली नाही म्हणून. तर आता आंघोळ ती केल्यावरच आपल्या टिकली ती होईल. तसं नाही, आंघोळ करूच मी बसत नाही नाही. आता हातपाय तोंड धुवून आलं का टिकली लावून येत असते या. हां, तर असे नाही बसत. तर कानातलं मला भारी दिसतंय बघा. तर तुम्ही पण सांगा, भारी लागले मला कानातलं. तर चला आता सगळ्याला बाय.